रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो। या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो। या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात। सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात। अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय। या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी स्नानाला व दानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे। तुम्हाला शक्य असेल तर गंगा स्नान किंवा तीर्थस्नान या दिवशी आवर्जून करा, पण ते शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे। उगवत्या सूर्याला या दिवशी आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी, थोडासा हळद कुंकू, थोडासा गुळाचा खडा, एखादं लाल फूल टाकून सूर्याची 12 नावं घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर देवपूजा करून घ्यायची व लगेच रथसप्तमीची पूजा करायची आहे। यासाठी देवघराच्या आजूबाजूला जमिनीवर स्वास्तिक काढायचं, त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं, त्यावर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा। सूर्यनारायणाचा रथ गुगलवरून प्रिंट काढून घ्या किंवा तुमची ड्रॉइंग चांगली असेल तर हाताने चित्र काढा, ते चित्र ठेवायचं आहे। त्यानंतर 7 धान्य किंवा 12 धान्य ठेवायची आहेत। एकत्र करून ठेवू शकता किंवा वेगवेगळी ठेवू शकता। वेगवेगळी ठेवली तर अतिशय उत्तम, कारण हे जे आपण धान्य समोर पूजेमध्ये ठेवलेलं आहे हे धान्य त्या दिवशी दुपारून किंवा रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला दान करायचं असतं। हे धान्य ठेवायचं। सूर्यनारायणाला या सप्तधान्यांना किंवा 12 धान्यांना हळद कुंकू अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचं आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दूध साखरेचा दाखवू शकता किंवा एखादं फळ, पेढा कशाचाही दाखवू शकता साखरेचा। आणि त्यानंतर आपल्याला दूध उतू घालायचं आहे। दूध उतू घातल्याच्या नंतर कहाणी, रथसप्तमीची कथा जी आहे ती वाचून घ्यायची आहे। दूध उतू उत्तरेकडे उतू घालायचं आहे, किंवा हे लक्षात नाही राहिलं तरी सुद्धा दूध कोणत्याही दिशेला जरी उतू गेलं तर त्या दिशेकडून आपल्या घरामध्ये वर्षभर सुख, समृद्धी, ऐश्वर्य येत राहते असा भाव आहे किंवा अशी आख्यायिका आहे। त्यामुळे याच दिशेला किंवा त्याच दिशेला अशा भ्रमामध्ये पडू नका। शेवटी काय आहे ना, भाव महत्त्वाचा आहे। भलेही पूजा करताना एखादी गोष्ट राहिली, एखादी गोष्ट विसरून गेली तरी आपला भाव महत्त्वाचा आहे।